नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणतच या शुभेच्छा देत सुरुवात करूयात महत्त्वाच्या घडामोडींना. राजकीय बातमीने सुरुवात करतोय. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजेच मुंबई बँकेवरती वर्चस्व अबाधित ठेवू पाहणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना जोरदार धक्का बसला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे हे बँकेच्या अध्यक्षपदी निवडून आले. मुंबई बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 21 संचालकांपैकी 20 जणांनी मतदान केलं. त्यापैकी कांबळे यांना 11 तर लाड यांना 9 मतं मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर आणि भाजपचे विठ्ठल भोसले यांना समसमान मतं मिळाली आणि त्यामुळे चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार ठरवण्यात आला. त्यात भाजपचे भोसले यांचं नशीब फळफळलं. मुंबई बँक निवडणुकीतील मुख्य रणनीतिकार कोण जर असं आपण लक्षात घेतलं तर यामध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण हे या निवडणुकीतील मुख्य रणनीतिकार म्हणता येतील. मान्यवर आणि माझे बँकेचे सर्व सहकारी, आमच्या ग्रुपचे सर्व शिवाजीराव नलावडे साहेब, आमचे लोकप्रिय आमदार, आमचे मित्र सुनील भाऊ राऊत, आमचे मित्र माजी अध्यक्ष नंदकुमार काटकर, या सर्वांचं श्रेय या ठिकाणी मला लाभलं आणि त्यामुळे मी आज बँकेची धुरा हातात घेण्यास यशस्वी झालेलो आहे. आपण रणनीती काय, त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यांनी शिवसेनेच्या पाठीत पण खंजीर खुपसला. कारण अध्यक्ष निवडून आला तर उपाध्यक्ष यायला पाहिजे, परंतु त्यांनी स्वतःच्या अध्यक्षपदापुरती काळजी घेतली आणि त्या ठिकाणी मग त्याचा फायदा निश्चितपणे आम्ही घेतला आणि आमचे उपाध्यक्ष म्हणजे सत्तेताच 50% वाटेकरी आम्ही आहोतच ना. जे उपाध्यक्ष देऊ शकले नाहीत ते अध्यक्षपद काय देणार. त्याच्यामुळे शिवसेनेला त्या ठिकाणी फसवण्याचं काम नीटपणे या ठिकाणी केलेलं आहे, परंतु आम्हाला काही त्याची पर्वा नाहीये. पुढे पाहूयात. राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दुकानांवरील मराठी पाट्यांचं श्रेय फक्त मनसेचं असल्याचं म्हटलंय. या संदर्भात त्यांनी एक पत्रही लिहिलंय. तर दुसरीकडे या निर्णयाला व्यापारी संघटनांचा विरोध होतोय. हा निर्णय दुकान मालकांच्या विरोधात असल्याचं व्यापारी असोसिएशनचं म्हणणं आहे. तर विरोध केला तर त्यांना सरळ करू असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. पुढे आपण पाहूयात. मुंबईत दुकानांवर मराठी पाट्यांसाठी शिवसेना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली आहे. राज्यातील सर्व दुकानांवर मराठी ठळक अक्षरात पाट्या असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई ट्रेडर्स संघटनेच्या अध्यक्ष वीरेन शहा यांनी याला विरोध करत या आदेशाचं पालन करणार नसल्याची भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मुंबई पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या थेट वीरेन शहा यांच्या मालकीच्या दुकानाशेजारीच महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाची पाटी आता मराठीतच अशा आशयाचे बॅनर लावलेत. इंग्लिश मोठ्या अक्षरात लिहू आणि मराठी जी आहे ते लहान अक्षरात लिहू. तसं कुठलंही बंधन जे आहे ते स्वातंत्र्य असल्यामुळे आमच्यावरती लादता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्यांच्या आक्षेपाला शिवसैनिकांनी आता उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. मी मुंबईतल्या दक्षिण मुंबईमध्ये आहे, जिथे वीरेन शहा यांचं सगळ्यात मोठं रूपम हे शोरूम आहे. त्या रूपम शोरूमचं आपण जर नाव पाहिलं तर इंग्रजी अक्षरामध्ये आहे. एक भल्या मोठ्या अक्षरामध्ये त्यांनी रूपम लिहिलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच जर आपण पाहिलं तर रूपम हे अगदी लहान अक्षरामध्ये मराठी अक्षरामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. मोठ्या अक्षरामध्ये त्यांनी रूपम हे लिहिलेलं आहे, तर मराठी अक्षर जे आहे ते अतिशय लहान अक्षरामध्ये त्यांनी इथे लिहिलेलं आहे आणि त्याचमुळे त्यांचा वीरेन शहा यांचा विरोध आहे आणि याच विरोधाला अनुसरून शिवसैनिकांनी देखील तसंच जशा तसं उत्तर द्यायचं इथं ठरवलं. आपण ते पाहू शकतो रूपम शोरूमच्या बाजूलाच दक्षिण मुंबईतल्या शिवसैनिकांनी हे होर्डिंग लावलेलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाची पाटी आता मराठीतच
10 कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे आता बंधनकारक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. हे आपले ठाकरे सरकार असल्याचं म्हटलेलं आहे आणि या होर्डिंगवरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो देखील छापण्यात आलेले आहेत. असंच होर्डिंग जे आहे रूपमच्या दुसऱ्या बाजूला देखील लावण्यात आलेलं आहे आणि या होर्डिंगमुळे आता पुन्हा एकदा मुंबईतल्या मराठी पाट्यांच्या नावांवरनं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, राजकारण होण्याची शक्यता आहे. जवळपास 10 वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते सुरू केलं होतं मराठी पाट्या लावण्यासंदर्भात. त्या संदर्भात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करत याचं श्रेय फक्त मनसैनिकांनाच त्यांनी दिलेलं आहे. त्यावरून देखील राजकारण होतंय. तर दुसरीकडे रूपमसारखे जे मोठे शोरूम आहेत त्यांचे जे मालक आहेत आणि रिटेलर्स असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत वीरेन शाह यांनी या संपूर्ण कायद्याला जो विरोध केलेला आहे त्यामुळे शिवसैनिक देखील संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मराठी पाट्या लावणाऱ्या व्यावसायिकांचा औरंगाबाद मनसेकडून सत्कार करण्यात आला. मनसेनं व्यावसायिकांना जाऊन दुकानात शाल, फुलं आणि गौरवपत्र दिलं. मराठी पाट्यांबाबत मनसेचा औरंगाबादमध्ये स्तुत्य उपक्रम सुरू आहे. दरम्यान मराठी पाट्या लावल्या नाहीत तर खळखट्याक करण्याचा इशारा मनसेनं दिला. मराठी पाट्यांवरून मनसे असेल आणि इतर राजकीय पार्ट्यांनी खूप मोठं त्यामध्ये राजकारण केलं. आता सरकारने लागू केला, मात्र आता मनसेने सुद्धा यामध्ये उडी घेतली. स्वतः राज ठाकरे यांनी स्पष्टपणे आपल्या पत्रकात सांगितलंय की केवळ मराठी आणि फक्त मराठीतच या पाट्या पाहिजे, इंग्रजी सुद्धा नको. आता मनसेचे काही कार्यकर्ते जे आहेत औरंगाबादेतील एका बाजारपेठेत फिरत आहेत आणि ज्या दुकानावर मराठीत प्युअर मराठीमध्ये नावं लिहिलेले फलक आहेत त्यांचा सत्कार करण्याचा जो आहे या ठिकाणी कार्यक्रम मनसेने घेतलेला आहे. एकंदरीतच आपण बघतोय या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे आता राजकारण नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि व्यापारी संघटनांनी सुद्धा एक छोटीशी नाराजी या ठिकाणी व्यक्त केली. त्यांनी मराठी पाट्यांचं स्वागतच केलेलं आहे, मात्र इंग्रजीत असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी आहे. देश विदेशातून या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि त्यांना दुकानाचं नाव आणि त्या दुकानाबद्दल माहिती कळावी यासाठी इंग्रजीत सुद्धा आम्हाला ठळकपणे लिहिण्याची परवानगी दिली गेली पाहिजे अशी मागणी व्यापारी संघटनेने केलेली आहे. काय म्हणाल, एकंदरीत हा मनसेचाच मुद्दा होता मराठी पाटी, आता सरकारने तो अध्यादेश जारी केलेला आहे. सर्वप्रथम काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे मनसेच्या त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेल की ज्यांच्यावर केसेस झाल्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी पाट्या असणार नाही तर त्या काही तामिळनाडूमध्ये असतील का? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सरकारचं ह्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, परंतु ह्याच्यासोबतच आम्ही आज जी बाजारपेठ, आम्ही पीर बाजारच्या बाजारपेठेमध्ये आहोत. वर्षानुवर्षापासून या लोकांनी मराठी पण जपलेलं आहेत. 30-30, 40-40 वर्षापासून यांच्या पाट्या मराठीमध्ये आहेत. ह्यांचा देखील सत्कार व्हायला पाहिजे म्हणून आज मनसेने भूमिका घेतली की या सर्वांचा आम्ही सत्कार करतोय, परंतु त्याच्यासोबतच जे लोक मराठी, तो प्रश्न मी नंतर विचारेल. आता सत्कार झालेला आहे आणि अशा पद्धतीचे प्रमाणपत्र सुद्धा मनसेच्या वतीने दिले जात आहे. माय मराठी भाषेचा सन्मान मनोमन स्वीकारून ज्यांनी पूर्वीपासून आपला अभिमान जपला त्या सर्वांचा गौरव करताना आम्हाला गर्व वाटतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तुमचा सत्कार झाला या ठिकाणी, काय म्हणणं आहे तुम्हाला? असं वेगळं वाटतं की काय आपण काहीतरी वेगळं पण केलं? नाही, चांगलं वाटतं आहे, पण असं कधी विचार नाही केला की सत्कार होणार आहे म्हणून आपण तसं करावं. याच विचाराने केला की नाही मराठीमध्येच लिहायला पाहिजे, त्या हिशोबानेच लिहिलेलं आहे. तुम्हाला असं वाटलं नाही दुसऱ्या भाषेत आपली पार्टी असावी? नाही, आधीपासून हा निर्णय आता आला, पण नाही आधीपासूनच आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसावर आलेल्या आहेत, म्हणजे या मराठी नाम फलकाचं राजकारण नक्की होणार. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. मराठी पाट्यांच्या निर्णयावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. मराठी पाट्या लावून तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर हा पब्लिसिटीचा प्रकार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मनसेलाही राजकारण करायचं आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय. या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. माझ्यासोबत इम्तियाज जलील आहेत खासदार. सर, काय म्हणाले? एकंदरीत लोकांना कळतंय आता हे सगळ्या गोष्टी काय आहेत, तरी सरकारने आता हा अध्यादेश काढलेला आहे आणि ती जवळपास सक्तीच म्हणायला पाहिजे. आपण कसं बघताय आता? माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि मराठी सगळ्यांना यायलाच पाहिजे. मराठीवर आमचाही खूप अभिमान आहे. पण मला सरकारला एक प्रश्न विचारायचे आहे की जेव्हा जेव्हा निवडणूक येतं आपल्याला हे शब्द ऐकायला मिळते की मराठी अस्मिता, मराठी माणूस, मराठींचा हक्क,
हे जे मुद्दे असते ते फक्त निवडणुकीच्या वेळी का येतात. आणि एक प्रश्न त्यांना हे विचारायचं आहे की फक्त पाट्या बदलून तुम्ही मराठीचा प्रचार आणि प्रसार याच मार्गाने तुम्ही करू शकणार का. नाही करू शकणार आहे. वास्तविकरित्या हे मला त्यांना विचारायचे आहे की फक्त पाट्या बदलून तुम्ही काय मराठी माणसांचा काय फायदा करून घेणार आहे. आज मराठी युवक जे आहे त्यांना बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे त्यांच्या बाबतीत. आज त्यांना कुठे नोकरी मिळत नाही. ते देशभरामध्ये फिरत आहे नोकऱ्यांसाठी. तुम्ही काही निर्णय घेतले असते की आता आम्ही त्या कॅबिनेटमध्ये बसलेले जे पुढारी आहे त्यांनी हेच मराठी माणसांनी त्यांना तिथे पाठवलेले आहे. याच्यासाठी नाही आहे की साहेब तुम्ही तिथे जाऊन आमच्या बोर्ड चेंज करण्याचा. तुम्ही माझ्या नोकरीच्या, माझ्या पोटाच्या विषयी, माझ्या शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही काही निर्णय घ्या. ते निर्णय न घेता तुम्ही फक्त पाट्या बदला. हे एक पॉलिटिकल स्टंट आणि तोही एक पाऊल पुढे जाऊन मी म्हणतात चीप पॉलिटिकल स्टंट्स जे आहे हे करायला सरकार निघालेले आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टीकडे काहीही दाखवण्यासाठी नसतं तर ते काय करतं, इलेक्शन आले की आपण ये शहर का नाम बदल देंगे, आपण हे रस्त्याचं नाव बदलायचं आहे. आणि जे मुख्य जे प्रश्न असतं ते बाजूला कुठेतरी होतं आणि सगळे लोक चर्चा करते कि ये नाम अब इसका इलाहाबाद का नाम चेंज होने वाला है, होना चाहिए नहीं होना चाहिए करके, अलीगढ़ का नाम चेंज होने वाला है, औरंगाबाद का नाम चेंज. तर प्रमुख जे असतं ना हे कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजी प्रमाणे हे सगळं करण्यात. पण आता लोकांना आता वेळत नाही काढता येणार. लोक खूप हुशार झालेले आहे साहेब. लोकांना सगळं काही कळतं आणि विशेषकर युवकांना तर सगळं काही कळतं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पुढे बघूयात मुंबईत गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा मुक्त होण्याचे जे प्रमाण आहे ते मागील 24 तासात 13,702. आपण जर पाहिलं नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 6 जणांचा मृत्यू झालाय. बुधवारच्या तुलनेत ही संख्या जवळपास 3,000 कमी असली तरी अजूनही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने कोरोनाचा धोका मुंबईकरांना कायम आहे आणि त्यामुळे योग्य काळजी घेऊन नियम पाळणं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 राज्यांमधील विविध मुख्यमंत्र्यांशी झालेल्या कोरोनाबाबतच्या मंथनाबद्दल आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत त्या राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे गैरहजर होते. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला हजेरी लावली आणि राज्याचं प्रतिनिधित्व केलं. यावेळी पंतप्रधानांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. तर राज्याला आवश्यक ते लसींचे डोस पुरवण्याबाबतही त्यांनी भाष्य केलंय. राज्याचं रुग्णांचं ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवावं असं मोदी म्हणाले. ओमिक्रॉन वेरिएंट सामान्य जन को संक्रमित कर रहा है. अमेरिका जैसे देश में एक दिन में 14 लाख तक नए केसेस सामने आए हैं. भारत में हमारे वैज्ञानिक और हेल्थ एक्सपर्ट्स हर स्थिति और आंकड़ों का लगातार अध्ययन कर रहे हैं. ये बात साफ है, हमें सतर्क रहना है, सावधान रहना है, लेकिन पैनिक की स्थिति न आए इसका भी हमें ध्यान रखना ही होगा. साथियों, दुनिया के अधिकतर एक्सपर्ट्स का कहना है कि वेरिएंट चाहे कोई भी हो, कोरोना से लड़ने का सबसे कारगर हथियार वैक्सीन ही है. भारत में बनी वैक्सीन तो दुनिया भर में अपनी श्रेष्ठता सिद्ध कर रही है. ये हर भारतीय के लिए गर्व का विषय है कि आज भारत लगभग 92% वयस्क जनसंख्या को पहली डोज दे चुका है. देश में दूसरी डोज की कवरेज में भी 70% के आसपास पहुंच चुके हैं.
लोकल कंटेनमेंट पर ज्यादा फोकस करना बेहतर होगा। जहां से ज्यादा केस आ रहे हैं, जहां ज्यादा से ज्यादा और तेजी से टेस्टिंग हो, ये सुनिश्चित करना भी आवश्यक है। इसके अलावा हमें यह भी सुनिश्चित करना होगा कि होम आइसोलेशन में ही ज्यादा से ज्यादा ट्रीटमेंट हो सके। इसके लिए होम आइसोलेशन से जुड़ी गाइडलाइंस को, प्रोटोकॉल को, उसे फॉलो करना और स्थितियों के अनुसार इम्प्रोवाइज करना भी बहुत जरूरी है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली। प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला स्वतः न जाता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवलं होतं। मात्र बैठकीमध्ये राजेश टोपे यांना बोलण्याची संधीच न मिळाल्याने त्यावरून आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे। पंतप्रधानांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील कोरोनाच्या स्थितीविषयी भूमिका मांडली। तसंच कोरोना संदर्भातल्या आपल्या मागण्या देखील त्यांनी पंतप्रधानांसमोर ठेवल्या। मात्र यावेळी महाराष्ट्राच्या मागण्या मात्र राजेश टोपेंना पंतप्रधानांसमोर प्रत्यक्ष बोलून ठेवता आल्या नाहीत। निश्चित प्रकारे त्या ठिकाणी लेखी स्वरूपातही केलेलं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी स्वतःही उपस्थित होतो। ते स्वतः आम्ही बसलेले असताना सगळे त्यांनी पाहिलेलं सुद्धा आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कळवलेल्या सुद्धा आहेत आणि ॲडव्हान्समध्ये सुद्धा कळवलेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आपली बाजू जी आहे ती आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचा पीएमचा प्रोटोकॉल असेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा निर्णय त्या ठिकाणी जो काही आहे, कुणाला बोलायचं कुणाला बोलू द्यायचं, हा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला। मुख्यमंत्र्यांनाच बोलू द्यावं अशा पद्धतीनं त्यांनी ठरवल्यामुळे आम्ही ती बाजू आम्ही आमच्या पद्धतीनं लेखी स्वरूपात मांडली। ब्रेकनंतर आता बातमी आहे एका आगळ्या वेगळ्या साडीची। आता तुम्ही म्हणाल साडीमध्ये काय त्याच्यामध्ये वेगळं आलेलं आहे, पण ही साडी खास आहे कारण ही साडी चक्क एका माचिसच्या बॉक्समध्ये मावेल इतकी आहे। हो, तेलंगणाच्या एका विणकरानं एका प्रदर्शनामध्ये ही साडी सर्वांसमोर आणली। निल्ला विजय असं या विणकराचं नाव आहे आणि ही साडी तेलंगणामधील नेत्या सबिता इंद्रा रेड्डी यांना गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे। यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।